नमस्कार. महाराष्ट्रातील राजकारणामध्ये ज्याप्रमाणे बारामतीची लोकसभा निवडणुकी जी महत्त्वाची होती, त्याचप्रमाणे संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात सहानुभूतीचा फायदा कोणत्या उमेदवाराला मिळणार आहे हे सगळं आपण याच्यातनं बघणार आहे. जे काही तर्कवितर्क सुरू झाले आहेत याबाबतच्या मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीतर्फे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे मावळते खासदार म्हणजेच विनायक राऊत आणि महायुतीतर्फे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या मुख्य लढत आहे. या मतदारसंघामधील 6 विधानसभा मतदारसंघांपैकी 4 ठिकाणी महायुतीचे आमदार आणि त्यापैकी 2 कॅबिनेट मंत्री, ज्यामुळे सगळी काही जी रंगत आहे ती खूप मजेशीर असणार आहे. हे सगळे कागदावर जरी असले तरी सगळं काही वरचढ दिसते त्या सगळ्या गोष्टींमुळे. रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण संगमेश्वर मतदारसंघामध्ये चांगली कामगिरी बजावणारे तसेच अजितदादा गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शेखर निकम यांनी सुरुवातीपासून राणे यांच्या प्रचारासाठी मनपासून लक्ष घातलं होतं. मात्र त्यांचे कार्यकर्ते आणि मतदार यांच्याबाबतची जी काही उदासीनता याच्यातनं दिसत होती. दुसरीकडे या मतदारसंघातून विधानसभेसाठी इच्छुक असलेले शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रशांत यादव यांनी राऊत यांच्या प्रचारासाठी नेटाने काम केले होते. त्यामुळे तालुक्यातील आपल्या स्थानाला धक्का लागणार नाही या सगळ्यांची जाणीव यांनी यावेळेस घेतली होती. त्यामुळे शेवटच्या 2 दिवसात त्यांनी कार्यकर्त्यांना आपल्याला कामाला लावून आपल्या हक्काचा वाड्या वस्त्यांवर रसद पोहोचवली. तर रसद कोणत्या प्रकारे पोहोचवण्यात येते हे सगळ्यांना आपल्याला माहितीच आहे. बाटल्या असतील, कोंबडे असतील, काही असतील. भाजपा आणि राणे यांनी त्यांना चांगली साथ दिली होती. त्यामुळे या मतदारसंघातून राऊत यांना मिळणारी आघाडी कमी झाली असल्याचा अंदाज व्यक्त होत असताना दिसतोय. नमस्कार, मी सचिन परत एकदा तुमचं स्वागत करतो. चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. महायुतीच्या उमेदवाराला सर्वाधिक मताधिक्य रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातून अपेक्षित होते. राज्याच्या मंत्रिमंडळातील वजनदार मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी त्या दृष्टीने व्यक्तिगत पातळीवर खूप काही प्रयत्न केले. मात्र कार्यकर्ते आणि मतदारसंघ यांच्यामध्ये कितपत साथ त्यांना दिली याबाबत शंका आहे. त्याचबरोबर तालुक्यातील राजकारणात माहीर असलेले त्यांचे ज्येष्ठ बंधू म्हणजेच किरण सामंत जवळपास दिवसभर हे नॉट रिचेबल राहिल्याने कार्यकर्त्यांच्या वर्तुळामध्ये एक संभ्रम होता की उदय सामंत त्यांच्या बाजूने आहेत आणि दुसरे सामंत जे ते त्यांच्या विरुद्ध आहेत की काय. या सगळ्या गोष्टींमुळे चर्चांना उधाण आलं होतं. जिल्ह्यातील 3 मतदारसंघांपैकी राजापूर या एकमेव मतदारसंघामध्ये ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी खिंड लढवत असताना त्यांच्या मागे राज्याचे सहकार प्रतिबंधक कायद्याचे शुल्क वाटप लावले असल्याचे पक्षाच्या पाठिंब्याने त्यांना नितांत गरज होती. त्यामुळे राणे यांच्याशी जुने संबंध असले तरी साळवी यांनी या निवडणुकीमध्ये प्रामाणिकपणे काम केले असल्याचे दिसते. त्यामुळे जोडीला काँग्रेस पक्षाचे नेते आणि विधानसभेचे इच्छुक अविनाश लाड यांनी देखील जास्त जोर लावल्यामुळे या मतदारसंघामध्ये राऊत यांना आघाडी मिळू शकते. आता फायनल जर निर्णय आपल्याला बघायला गेलं तर जे काही 2 उमेदवार आहेत जसं की उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे राऊत, तर दुसरीकडे बीजेपीचे जे काही शिलेदार ज्यांना म्हणण्यात येतं ते म्हणजे नारायण राणे. आता नारायण राणेचा जर विचार केला तर नारायण राणे यांना एक शेवटचा चान्स तिथली जनता देऊ बघते की काय, असा एक महत्वाचा सहानुभूतीची लाट ही नारायण राणेंकडे असू शकते. तर दुसरीकडे पक्षफोडीचं जे काही राजकारण बीजेपीने केलं होतं तो एक राग, आणि दुसरी म्हणजे ते पक्ष फोडला आणि त्याची जी काही सहानुभूती आहे ती सहानुभूती उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना मिळू शकते. दोघांचे जे काही मताधिक्य असणारे हे वेगवेगळ्या की जे काही मतदारांनी मतदान केले याचा फायनल जो रिझल्ट आहे 50-50 जरी म्हटलं किंवा 50 आणि 40 जरी म्हटलं तर 50% जातो तो नक्कीच म्हणजे उद्धव बाळासाहेब गट यांना. कारण की सहानुभूती तर आहेच. दुसरं म्हणजे कोकण म्हटलं म्हणजे शिवसेना, कारण की शिवसेना जी उदयास आली होती ती कोकणातूनच आली होती आणि म्हणून तिथल्या लोकांना उद्धव बाळासाहेब ठाकरे विषयी असलेली सहानुभूती याचा खूप मोठा इम्पॅक्ट या गोष्टींवर होऊ शकतो. बघूया पुढे काय काय गोष्टी कशा कशा घडणार आहे. त्यासाठी सगळ्या अपडेटसाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करून ठेवावं लागणार आहे. शेजारी घंटीचं बटन पण ऑन करावं लागणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला हा व्हिडिओ लाईक करावा लागणार आहे. धन्यवाद.